मंडळी, लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात का बरं इतका रुचकर लागत असेल? तर आज मी तुम्हाला लग्न समारंभात आचारी जो घरगुती ताजा मसाला वापरतात त्याचप्रमाणे एक वाटण देखील यामध्ये वापरलं जातं, ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळेच हा भात इतका रुचकर लागतो. अगदी सुगंधाने खावासा वाटणारा असा हा मसाले भात साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा हे तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मसाले भात बनवताना नेहमी जुना तांदूळ वापरायचा, म्हणजे भात हा मोकळा बनतो. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातील पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्याकरिता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. त्यावरती चाळणीमध्ये हे तांदूळ ठेवणार आहे. असं केल्याने तांदळातील पाणी पूर्णपणे निथळून जाईल आणि भात हा मोकळा बनेल. आता इथे आपण एक घरगुती ताजा मसाला बनवतोय. त्याकरिता इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. सोबतच 1 चमचा धणे सुद्धा यामध्ये घेतलेले आहेत. आता हे सर्व खडे मसाले आपल्याला छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले भाजून झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅसची आच लहान करायची आहे आणि यामध्ये पाव वाटी इतकं मी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आता सुकं खोबरं सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं आणि खडे मसाले भाजून झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाले थंड होण्याची वाट पाहायची आहे. तोपर्यंत इथे मी मसाले भातासाठी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत. इथे मी 1 वाटी मटार घेतलेला आहे. सोबतच 1 वाटी वांग्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. सोबतच 1 वाटी उभी चिरून तोंडली घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या साईजने कापून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे आणि 1 वाटी फरसबी घेतलेली आहे. इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याचप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता. साधारणतः 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी तरी भाज्या असायला हव्यात. आता खडे मसाले आणि सुकं खोबरं सुद्धा पूर्णपणे गार झालेलं आहे. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे खडे मसाले आणि सुकं खोबरं घालून आपल्याला मिक्सरला भरडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक हिरवं ताजं वाटण बनवतोय. त्याकरता 7-8 कढीपत्त्याची पाने, मुठभर कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, सोबतच थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घाला. माझ्याकडे आता उपलब्ध नाहीत, त्यामुळे मी यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या नाहीत. इथे आपला घरगुती ताजा मसाला आणि हिरवं वाटण बनवून तयार आहे. हाच तो खास सिक्रेट मसाला आणि हे हिरवं वाटण, यामुळेच हा मसाले भात अतिशय रुचकर बनतो. आता लगेच आपण मसाले भात बनवायला घेऊया. त्याकरिता मी एक पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये तमालपत्र तसेच 7-8 काजूचे काप घालणार आहे. आता हे काजूचे काप हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत. परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि
या भाताला रंगसुरेख येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील घालणार आहे. सोबतच आपण जो ताजा मसाला बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे. सोबतच हिरवं वाटण देखील यामध्ये घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता सर्व भाज्या देखील आपल्याला मसाल्यांसोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 मिनिटं आपण ह्या व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता भाज्या परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे. आता तांदूळ देखील भाज्यांसोबत व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. असा तांदूळ मिसळून घेताना एखादं लाकडी उलथनं घ्यायचं म्हणजे तांदळाचा दाणा मोडला जात नाही. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला त्याकरिता 2 वाटी इतकं पाणी यामध्ये मी घालणार आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले त्याच वाटीने आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा इतकं साजूक तूप देखील घालणार आहे. साजूक तूप घातल्यामुळे मसाले भात अप्रतिम लागतो. सोबतच चव बॅलन्स होण्यासाठी यामध्ये मी छोटासा गुळाचा खडा देखील घालणार आहे. आता झाकण ठेवून आपल्याला मसाले भात शिजवून घ्यायचा आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर मसाले भात छान असा शिजलेला आहे. सुवास देखील घरभर दरवळलेला आहे. तुम्हाला जर का झटपट मसाले भात बनवायचा असेल तर कुकरचा देखील वापर करू शकता. नुसता सुगंधाने खावासा वाटणारा लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा हा अशा पद्धतीने भात नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.